नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे त्वचा विकार आणि संयुक्त उपचार. हिंदी चित्रपटसृष्टीतील मनमोहिनी सौंदर्य सम्राज्ञी मधुबाला, ती आठवली की आठवतात तिचे खट्याळ डोळे, साईसारखी कोमल त्वचा आणि तेजपुंज चेहरा. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा दिलिये पागल झाला. खरोखरच व्यक्तीचा चेहरा आणि त्याची त्वचा हा त्याच्या सौंदर्याचा आरसा असतो आणि म्हणूनच त्वचा विकारांविषयी आपण खचित प्रसंगी इतर विकारांपेक्षा जरा जास्तच सजग असतो, जागरूक असतो. अगदी पुरुषही त्याला अपवाद नाहीत. विविध त्वचा विकार म्हणजे तारुण्य पिटिका, एक्झिमा, सोरायसिस, व्हेरिकोज वेन्स अल्सर्स अशा विविध त्वचा विकारांवर आज आपण माहिती घेणार आहोत आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धतीने आपण कशी यशस्वीपणे चिकित्सा करू शकतो हे सुद्धा जाणून घेणार आहोत. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील अर्थात संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वैद्यकीय वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित केलेलं आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड आणि अवॉर्ड इन आयुर्वेद एक्सलन्स असे त्यांना मिळालेले काही ठळक पुरस्कार आहेत. दर्शको, त्वचा विकार आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. ते असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, त्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्न मंजुषा. आजच्या कार्यक्रमाशी आणि विषयाशी निगडीत असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना आम्ही भरघोस बक्षिसं सुद्धा देतो. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण एक खास जिव्हाळ्याचा विषय घेऊन आलेलो आहोत, त्वचा विकार. आणि त्वचा म्हटलं ना की प्रत्येक जण म्हणजे श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण त्यांच्या यशोदा मातेला म्हणतात ना की यशोमती मैया से बोले नंदाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. काय म्हणाले ह्याविषयी? आपण भारतीय उगाच जास्त वर्णभेदी आहोत. म्हणजे आपल्याला आपण दुसऱ्यांवर टीका करतो. ऑस्ट्रेलियन वर्णभेदी आहेत, इंग्लिश वर्णभेदी आहेत आणि अमेरिकन वर्णभेदी, सगळ्यात जास्त वर्णभेदी भारतीय आहेत. कारण उगाच आपण म्हणजे आपल्याला तू वर्तमानपत्रात रंगाने गोरी बायको पाहिजे हे पहिलं लिहिलेलं असतं की रंगाने गोरी, आणि वधू कशी आहे ती पण अगदी कोणी असं लिहिलं नाही की सावळा तजेलदार वर्ण. आपले बघ ना कशाला एवढा वर्णभेदी असायला पाहिजे. सिंधू आणि आपली साक्षी दोघी अत्यंत म्हणजे सावळ्या वर्णाच्या आणि तजेलदार वर्णाच्या. त्यांचं ते स्पोर्ट्स खेळून खेळून त्यांच्या चेहऱ्यावरची कांती किती सुंदर. म्हणजे तिला बघून मला एखादं गाणं म्हणा, तर ते एक नाट्यसंगीतातलं पहिलं वाक्य तुला म्हणून दाखवतो. त्यात असं म्हणत: सुकांत चंद्रानना पातली, भ्रूधनु सरसावुनी, सुकांत चंद्रानना पातली. यात पहिलं वाक्य काय बघ, सुकांत. असं म्हटलं ना की गोरी. आपल्या हिंदी पिक्चर मधले बघ, गोरी तेरा गावा बडा प्यारा, सगळं गोरा, सगळं गोऱ्याकडे ऑब्सेशन आहे. पण आपण मात्र नाट्यसंगीतात म्हणतात सुकांत म्हणजे काय, की कांती चांगली असली पाहिजे. नुसता रंग नाही, रंग पांढरा फटफटीत. काय काय जणांचा म्हणजे आता मी फिनलंडला गेलो होतो किंवा वरच्या एकदमच्या देशात गेलो ना, तर अक्षरशः त्या अल्बिने म्हणजे पांढऱ्या उंदरासारखी त्वचा असते. मग ती त्वचा गोरी असून काय उपयोग, ती घाणेरडी दिसते. म्हणजे त्याच्यापेक्षा आपले सावळे तजलदार स्मिता पाटील बरी आमची, किंवा आमची रेखा वैजंतीमाला, या सगळ्या सावळ्या.
पण ते एवढ्या तजेलदार आणि सुंदर आहेत. हेमा मालिनी हेमा मालिनी अगदी अजूनही सुंदर दिसते. तर माझं म्हणणं असं आहे की कांती, तर त्वचेची कांती कशी राखायला पाहिजे ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया. निश्चितच. आणि आपण पहिलं बघूया की त्वचा नेमकी कशी असते, त्याची रचना कशी असते, ह्याच्यापासून आपण विषयाला सुरुवात करूया. काय सांगाल सर? हो, आपली पहिली स्लाइड आपण आणलेली आहे अॅनाटॉमी म्हणजे शरीर रचना. हा त्वचेचा छेद आहे, 3 डायमेन्शनल दाखवलाय मुद्दामून. त्या 3 स्तर आहेत बघा, बाह्य स्तर, मध्य स्तर, अंतस्तर. आणि ह्याच्यामध्ये दिसतंय काय वेगवेगळे, आता हे इंग्लिशमध्ये लिहिलंय, पण तो हेअर फॉलिकल किंवा जो केश आहे तो दाखवलेला आहे मुळासकट. त्याच्यानंतर घर्मग्रंथी किंवा घामाच्या जे स्वेद ग्रंथी ज्याला म्हणतात ते दाखवलंय. आणि सिबमच्या ज्या स्वेद ग्रंथी ज्या असतात, सिबमच्या ग्रंथी त्या पण आहेत. आणि खाली चरबी आणि कनेक्टिव्ह टिश्यू दाखवली. तर त्याच्यामध्ये साधारण हे इपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस असे 3 इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. जो संरक्षक बाह्यस्तर असतो, मध्ये स्वेदग्रंथी आणि केशबीजकोश मी दाखवलं तसं, आणि खाली मेद, चरबीच्या किंवा बाकीच्या जोड इतू किंवा कनेक्टिव्ह टिश्यू असते. इतर गोष्टी काय असतात, रक्तवाहिन्या, चरबी संबंधित ग्रंथी, स्वेदग्रंथी, इलास्टिन, केराटिन आणि रंगद्रव्य. म्हणजे त्वचेला रंग प्राप्त करून देणारं जे द्रव्य असतं त्याला आपण मेलॅनिन असं म्हणतो. आणि ते प्रत्येक माणसामध्ये कमी जास्त प्रमाणात असतं आणि ते रेशियल असतं, जेनेटिक किंवा अनुवंशिक असतं. किंवा जॉग्राफी ज्याला म्हणतात की तुम्ही जसं ध्रुवीय प्रदेशात गेलात तर पांढरी फटफटीत त्वचा असेल आणि आफ्रिकेमध्ये गेलात तर तेच मेलॅनिन जास्त प्रमाणात असल्यामुळे जास्त. हाच एवढाच फरक असतो. त्याच्यामध्ये गोरं असणं म्हणजे निरोगी असणं असा भाग नाहीये. कांती फार महत्वाची आहे, मगाचपासून मी तुम्हाला सांगितलं. सर, त्वचेचे कार्य जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. राजेंद्र परदेशी प्रश्न विचारत आहेत नाशिकवरून. नमस्कार राजेंद्रजी, बोला. मॅडम, आम्ही नाशिकवरून बोलतोय, परदेशी राजेंद्र. माझी 13 वर्षाची मुलगी आहे आणि तिला कपाळावरती आणि चेहऱ्यावरती बारीक पुळे येतात. तर ते आम्ही एकदा डॉक्टरांकडे पण गेलो होतो, त्याचा काही पाहिजे तेवढा रिस्पॉन्स म्हणजे स्किनचा फायदा नाही झाला. परंतु मग ते जाण्यासाठी काय करावं लागेल सल्ला पाहिजे. बरं, त्यांनी डायग्नोसिस काय सांगितलं होता? त्यांनी ते साबण एक दिला होता, ऍक्निल आणि ॲलर्जिक ऍक्नेल दिलेला. ती 13 वर्षाची 13 वर्षाचीच आहे. हा, हॅलो. हो, हा, नाही, डायग्नोसिस ऍक्ने दिला होता का, म्हणजे पिंपल्स म्हणून सांगितलेलं? हा, पिंपल्स. बर, ठीक. आपला पहिलाच जो भाग आहे तो पिंपल्स आहे. मग आपण काय करूया सर, शरीर क्रियेच्या अनुषंगात त्याच्यानंतर पुढे आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ओघाने देऊया आपण परदेशीजी. तर साधारण त्वचेची कार्य कुठची कुठची येते बघा. विषाणू, विषारी द्रव्य पासून संरक्षण करणं, तापमानाचं नियंत्रण करणं, अल्ट्राव्हायोलेट रेज जे येतात त्याच्यामुळे त्याचं संरक्षण करणं, स्पर्श ग्रहण करणं, मलनिर्हरण म्हणजे शरीरातील विषारी द्रव्य आपण घामावाटे बाहेर टाकतो. तर आणि दुसरं जीवनावश्यक जी पाणी आहे वगैरे त्याला टिकवणं आपल्या शरीरामध्ये, तर ते जाऊन न देणं सगळंच्या सगळं. हा, तर अशा विविध कार्य आहेत. आणि पहिला जो प्रश्न आपल्याकडे आला होता तो अत्यंत जिव्हाळीचा प्रश्न आहे. तो म्हणजे कसं आहे की एखादा कवी आपल्या प्रेयसीला चंद्र म्हणताना पण घाबरतो की चंदाबे भी डाग होते, बरोबर, पण तुझ्या चेहऱ्यावर डाग नाहीयेत. तर पण मग चेहऱ्यावर जर डाग आले किंवा हे पिंपल्समुळे निर्माण झालेले डाग असतील तर अतिशय वाईट अवस्था होते किंवा आत्मविश्वासच मुलींचा नष्ट होतो. तर ते फार महत्वाचं आहे. तर हे हा दाखवलंय बघा, त्वचेअंतर्गत मेदग्रंथी व केसबीजकोश जे असतात ते अवरुद्ध झाले, म्हणजे ब्लॉकेज निर्माण झालं त्याच्यामध्ये. तर ते तो जो त्याच्यामुळे जी सूज येते त्याच्यामुळे त्वचेवर येणाऱ्या ज्या पिटिका असतात त्याला ऍक्ने म्हणतात. तर हा साधारण ऍक्ने येण्याचा जो काळ आहे हा पौगंड अवस्थेचा काळ आहे. म्हणजे जास्त करून मुली जेव्हा एक 12 ते 16 वर्षाच्या मध्ये कधीतरी त्यांची पौगंड अवस्था चालू होते आणि नेमका त्याच वेळी त्यांना ऍक्ने वल्गॅरिस, म्हणजे ते जर नॉर्मली ऍक्ने सगळ्यांनाच थोड्या थोड्या प्रमाणात येतात, ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना जास्त प्रमाणात येतात. तर त्याला आपल्याला व्यवस्थित जर ट्रीटमेंट दिली तर त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. आता याची कारणं काय, तर अनुवंशिकता, आईला असेल तर तिला पण असेल,
सीबम किंवा ऑइल तैलग्रंथी जास्त, जंतू संसर्ग, संप्रेरक जसं मी पौगंडावस्था सांगितली, औषधं खाल्ली स्टिरॉइड वगैरे, तर आणि त्यात काळे डाग, तेलकटपणा, पुन्हा मोठ्या मोठ्या फोड येतात. तर साधारण आपण पाहतो की काय कशामुळे हे झालेलं आहे आणि त्या प्रकारे त्याची ट्रीटमेंट करू शकतो. तर महत्वाची गोष्ट काय आहे ह्याच्यामध्ये, समजा खूपच जास्त त्वचेत पू वगैरे झालेला असेल, म्हणजे त्या पिटिकांमध्ये पू असेल, तर मात्र आपल्याला कधी कधी प्रतिजैविके वापर करायला लागतात. पण प्रतिजैविकांचा वापर केला की थोडा वेळ तर बरं वाटतं आणि काही दिवसांनी परत ते येतात आणि पुन्हा पुन्हा प्रतिजैविके वापरली तर रेझिस्टन्स वाढतो आणि ते कधीच बरे होत नाही. आणि काही जणांना तर फोडण्याची सवय असते, मग त्याचे काळपट डाग येतात. बरोबर. तर ह्याला आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट म्हणजे संपूर्ण पंचकर्म करून आधी शरीरात डिटॉक्सिफाय करणं, म्हणजे शुद्धीकरण करणं, त्याच्यानंतर काही आयुर्वेदिक प्रतिजैविकांची सुरुवात करणं, आहारामध्ये तेलकट पूर्णपणे कमीच करणं, दुधाचे पदार्थ देखील कमी करणं, जास्त करून फळभाज्या आणि पालेभाज्या ह्याच्यावर भर देणं आणि फळे, असं जर नॅचरोपॅथिक डाएट केलं, पंचकर्म केलं, तर ऍक्ने पूर्णपणे निघून जातात. म्हणजे संयुक्त उपचारामध्ये नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद ह्या दोघांचा जर चांगला मिलाफ केला तर आपण ऍक्ने ह्या व्याधीवर निश्चित पूर्णपणे ताबा मिळवू शकतो. सर, आपल्याला दुसरा प्रश्न आलेला आहे. स्वप्नाली प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार स्वप्नाली ताई, बोला. हॅलो. हा, माझा सरांना प्रश्न आहे. सर, मला प्रेग्नन्सी मध्ये माझ्या चेहऱ्यावरती वांग आलेला आहे, तर तो वांग काढण्यासाठी मला काय करावं लागेल? ठीक आहे. अजून काही विचारायचंय सर त्यांना? ठीक आहे स्वप्नाली जी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. सर ह्या प्रश्नावर जरूर उत्तर देणार आहेत. चेहऱ्यावरील वांग हे निश्चितच आपल्याला अतिशय खेददायक वाटतात आणि ते अतिशय काढून टाकावेसे पण वाटत असले तरी ते जायला अतिशय कठीण असतात. ह्यावर संयुक्त उपचार कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वच उत्सुक आहोत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे त्वचा विकार आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. याशिवाय आपण सलग 3 दिवस खजूर या विषयावर माहिती घेत होतो. खजूर हा फक्त त्वचेसाठीच नाही तर केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? पंचखाद्य म्हणजे 5 ख असलेले पदार्थ म्हणजे खारीक, खोबरं, खजूर, खसखस आणि खडीसाखर हे जर आपण समप्रमाणात दररोज घेतलं तर केसांची घनदाट वाढ होते, हे निश्चित आहे. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला स्वप्नाली यांचा प्रश्न होता की त्यांना प्रेग्नन्सी नंतर चेहऱ्यावर वांग आलेले आहेत, काय मार्गदर्शन कराल? काय होतं प्रेग्नन्सी मध्ये आणि दुसरं मेनोपॉज मध्ये, या दोन्ही वेळी इतके हॉर्मोनल चेंजेस होतात शरीरामध्ये. ते हॉर्मोनल चेंजेस दर्शवले जातात चेहऱ्यावर. कधी कधी क्लोएझमा किंवा हे वांग चेहऱ्यावरचे असे लालसर ठिपके असतात किंवा काळसर असतात काही ठिकाणी. आणि कधी कधी पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन, जास्त प्रमाणात काळे डाग दिसतात, बटरफ्लाय शेप. तर ह्याच्यामध्ये एकदा त्यांचं ब्रेस्ट फिडिंगचा टाइम संपला, म्हणजे एकदा मूल मोठं झालं थोडं, का संपूर्ण पंचकर्म करून घ्यावं. त्याच्यानंतर काही दिवस उन्हात जाणं टाळावं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही मंजिष्ठासारखी जी काही औषधं असतात ते काही 1-1.5 वर्ष कंटिन्युअस घ्यावी लागतात. तिसरी गोष्ट योगासन प्राणायामामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम जो हार्मोनल बॅलन्सचा प्राणायाम आहे तो रेग्युलरली त्यांनी केला. कपालभाती क्रिया केली. अशा 3-4 गोष्टी जर केल्या तर निश्चितच हे वांग कमी होऊ शकतं. म्हणजे हे जायला जरी वेळ लागत असला, थोडंसं चिरकालीन असलं तरी जाणार हे निश्चित, हे मात्र आहे. सर, आपण जेव्हा लहान मुलांमधील म्हणजे प्युबर्टल एज मध्ये तारुण्य पिटिकांविषयी बघितलं, तसंच लहान वयामध्ये अटोपिक डर्मॅटायटिस सारखे सुद्धा अनेक त्वचा विकार होत असतात, अतिशय त्रासदायक सुद्धा असतात आणि चिरकालीन सुद्धा असतात. ह्यावर संयुक्त उपचार आहे का? आपल्याला काही अँटी ॲलर्जिक आहेत आपल्या आयुर्वेदामध्ये. ती म्हणजे ती जर आपण वापरली, ॲक्युपंक्चर वापरलं, मुख्य म्हणजे
ह्या अशा ह्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर फार उपयोगी पडू शकतं. तर ॲक्युपंक्चर आणि ह्याचं कॉम्बिनेशन जर आपण केलं तर अटोपिक डर्मॅटायटिसचे सारखे डिफिकल्ट जे आजार आहेत हे सुद्धा बरे होऊ शकतात. सो याविषयी म्हणजे क्रॉनिक डर्मॅटायटिस विषयी तुम्ही अजून काय सांगाल? आता क्रॉनिक डर्मॅटायटिस हे खूप मोठी टर्म झाली. आता हे वेगवेगळे त्याच्यात कारण असतात. जसं तू एक अटोपिक बोललीस तसंच एक जीर्ण व्याधी समुच्चय की ज्याच्यामुळे त्वचेला सूज येते, खाज येते आणि आरक्तवर्णता म्हणजे लालसर होते, लालसर चट्टे पडतात त्याच्यावर. तर ह्याच्यात आणखीन हा अटोपिक डर्मॅटायटिस तू मगासपासून विचार तर की अनुवंशिक कारणामुळे होणारी खाज असं म्हणतात त्याला. तर कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस किंवा ॲलर्जिक किंवा शोभक म्हणजे काही जणांना रबराची ॲलर्जी असते. सर हा कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस सुद्धा एक महत्वाचा व्याधी आहे, ह्याच्यावर आपण विस्तृत चर्चा करूया. पण आपल्याला प्रश्न आलेला आहे, स्वप्नील प्रश्न विचारतायत वर्ध्यावरून. नमस्कार. नमस्कार सर, माझं नाव स्वप्नील जंगीटर, मी वर्धेवरनं बोलतो सर. बोला ना, बोला. माझ्या चेहऱ्याला सर छोटे छोटे असे डाग येतात सर, व्हाईट पॅचेस. तर मी पहिले एका डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी मला औषधी दिली, पण ते काही दिवसांनी मी बंद केली लावून. पुन्हा मला लगेच पुन्हा ते डाग यायला लागले. नंतर मी पुन्हा दुसऱ्या डॉक्टरांकडे औषधी दिली होती तर त्यांनी काय झालं होतं हे सांगितलं? त्यांनी असं काही नाही सांगितलं. मी म्हंटल आमच्याकडे मिठाचं पाणी आहे, थोडं खारट पाणी आहे, त्यामुळे होतं का? त्यांनी तसं मला काही आन्सर नाही. ते म्हटले कमी होऊन जाईल. पण क्रीम बंद केली तर लगेच पुन्हा चालू झाले. मग मी पुन्हा दुसरे स्किन स्पेशालिस्ट आहे त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सुद्धा मला एक क्रीम दिली, चोळून लावायला सांगितली. मी नाव सांगू का सर तुम्हाला त्याचं? एक TACROTOR असं एक क्रीमचं नाव आहे सर. टॅक्रोटर आणि डोक्सल LB ही टॅबलेट दिली सर. त्यांनी 2 टाइम घ्यायला लावली मला 7 दिवस. पण तरी ते डाग कमी व्हायला नाही, ते पुन्हा यायला लागले. क्रीम रोज लावतो मी, पण ते कंटिन्यू येतच आहे. पण तरी तसं आहेच. हे बघा, त्वचेवर जेव्हा काही डाग अशा प्रकारचे निर्माण होतात तर 2-3 प्रकार त्याच्यामध्ये असतात. ह्याच्यामध्ये जसं एक व्हिटॅमिन डेफिशियन्सी हा एक प्रकार असतो की ज्याच्यामुळे होऊ शकतं डर्मॅटायटिस. जसं निकोटिनामाइड डेफिशियन्सी आहे किंवा व्हिटॅमिन A ची डेफिशियन्सी, ह्याच्यामुळे पण केराटायटिस होतो. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की फंगल इन्फेक्शन असू शकतं. हे पांढरं पांढरं जे दिसतं टीनिया व्हर्सिक्युलर नावाचा एक रोग आहे. तो फंगल इन्फेक्शन जर असेल त्या टाईपचं तर त्या अनुसार आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. कधी कधी व्हिटॅमिन E सुद्धा उपयोगी ह्याच्यामध्ये पडू शकतं आपण जर ओरली दिलं. त्याचबरोबर काही आयुर्वेदिक प्रतिजैविके जर आपण दिली, कंटिन्युअस काही दिवस वापरायला सांगितलं, संपूर्ण कर्म करून शरीराची शुद्धी करून घेतली, पुन्हा वारंवार फंगल इन्फेक्शन होत असेल तर ते का होतं, डायबिटीस पण चेक करून घेतला, तर अशा निदान जर व्यवस्थित केलं तर आपण हा कुठचाही त्वचा रोग बऱ्यापैकी ठीक करू शकतो. पण दुसरं आणखीन रुग्णांना नेहमी एक सांगणं आहे माझ्या, कधी रुग्ण येतात माझ्याकडे वर्षानुवर्ष एखाद्या आजारावर ट्रीटमेंट घेत असतात, पण आपल्या डॉक्टरला असं विचारत नाहीत कधी की याचं कारण काय आणि मला नेमकं काय झालेलं आहे ते डिटेल सांगा. निषेधाडी सर, आपण जेव्हा पांढरे डाग हा विषय येतो तेव्हा आपण विटिलिगो किंवा श्वेतकुष्ठ ह्याच्याकडे नकळतपणे आपण आपल्याला ते निदान आहे का किंवा आपण त्याविषयी साशंक असतो, तर ह्याविषयी सुद्धा आपण पुढे बोलणार आहोत. पण आपण जेव्हा कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस हा विषय काढला, अनेक लोकांना अनेक प्रकारच्या ॲलर्जीज असतात आणि अनेक प्रकारच्या ॲलर्जीज ह्याच्यामुळे होणारे जे त्वचेचे क्षोभ आहेत, काय ह्याच्यावर उपाय असू शकतो? ह्याच्यावर म्हणजे अत्यंत पंचकर्मामध्ये विरेचन हा श्रेष्ठ उपाय आहे. दुसरं रक्तमोक्षण. ह्या 2 खास करून उन्हाळ्याच्या दिवसात किंवा शरद ऋतूमध्ये हा कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस किंवा शीतपित्त किंवा ॲलर्जिक डर्मॅटायटिस ज्याला म्हणतात, आणि काही काही जणांना जसं म्हणजे रबराची ॲलर्जी असते किंवा आणखीन कुठचं गोष्ट हात लावला तर त्याला आपण कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस म्हणून म्हणतो. आणि काही लोकांना काहीतरी खाल्लं तरी पण ॲलर्जी, त्याला आपण शीतपित्त असं म्हणतो, त्याला फूड ॲलर्जीज असं म्हणतात. किंवा काही लोकांना नुसता काही गोष्टीचा वास घेतला तरी देखील त्या प्रकारचा शीतपित्त होऊ शकतं. किंवा लाल चट्टे, गांध्या शरीरावर येणं आणि खाज येणं, तोंडावर सूज येणं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होतात. ते ह्याला मी सांगितलं तसा उपाय जर केला
तर पूर्णपणे बरे होतात. सर, हे पुढे जे झेरॉटिक डर्मॅटायटिस आहे, तर ह्याविषयी तुम्ही सांगा, अधिक माहिती द्या. पण आपल्याला पुढचा प्रश्न सुद्धा आला. आपल्याला अनेक प्रश्न आहेत त्वचा विकारांसंदर्भात. तानाजी प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. हा, नमस्कार सर. हा, बोला. हा, नमस्कार सर. मी अहमदनगर वरनं तानाजी सदगीर बोलतोय. आज सर मला माझं वय 24 आहे. मला 5-6 वर्षापासून आपल्या स्किनचे जे सांधे आहेत, मेनली गुडघे आणि कोपर, तर इथे खाज येते. असं 5-6 महिन्याच्या म्हणजे वर्षामधून एकदा दोनदा असं होतं. आणि त्यात जर जास्त झालं तर मग बाकीचे जे सांधे आहेत त्यांना पण अशी थोडी थोडी खाज येते आणि तिथला भाग असा कडक होतो. तर मी एकदा दोनदा त्वचारोग तज्ञ डॉक्टर त्यांच्याकडे जाऊन आलो. त्यांचं म्हणणं आहे की अशी ऍलर्जी असू शकते, पण मग त्यांनी जर ट्रीटमेंट दिली तर ते बरं होतं आणि एकदा गोळ्या औषधं संपलं तर ते परत होतं 5-6 महिन्याने. असं का होतं? हा, ठीक आहे, ठेवून द्या. जसं मी म्हणाले, त्याने जर ॲलर्जिक डर्मॅटायटिस अशा प्रकारे निदान केलेलं असेल तर ऑफकोर्स आपण अँटी ॲलर्जिक किंवा अँटी हिस्टामिनिक जेव्हा देतो रुग्णाला, तेव्हा तेवढ्यापुरतं ते काम म्हणजे थांबतं हिस्टामिनचं, आणि त्यामुळे ॲलर्जी येत नाही. आणि रुग्णाला वाटतं बरं, किंवा स्टिरॉइडचे मलम जरी दिले तरी आपल्याला असं वाटतं की तेवढ्यापुरतं जर ते बसलं की बरं झालं. पण असं होत नाही, कारण हा जरी त्वचेवर दिसतो डर्मॅटायटिस, तरी तो रक्तातून पित्ताचा शोभ झालेला आहे. तर पित्त संपूर्ण शरीरातून विरेचन आणि रक्तमोक्षणाने बाहेर काढल्याशिवाय तुम्हाला काय त्याच्यात तरणोपाय नाही, त्याच्यातनं तुम्ही बरे नाही होणार. तर कधी कधी तेवढ्यापुरतं गरज असेल तरच ॲलोपॅथिक अँटी हिस्टामिनिक वापरावे. पण बाकीच्या वेळी जर जास्त काळ जर टिकलं तर मात्र मग संयुक्त उपचारामध्ये मी सांगितलं जसं विरेचन, रक्तमोक्षण, ॲक्युपंक्चर ह्याचं तिघांचं कॉम्बिनेशन करणं. पुन्हा ज्या कारणामुळे आपलं जेवण पण बघायला लागेल की आपल्याला फूड ॲलर्जिक आहे, की एखादा गोष्ट अंड खाल्ल्यामुळे होते का, किंवा कोळंबी खाल्ल्यामुळे होते का, किंवा अजून काही तूर डाळ खाल्ल्यामुळे होते, खेकडा खाल्ल्यामुळे, खेकडा, हा, तर ह्याचं कसली ॲलर्जी आहे का आपल्याला हे पाहायला लागतं. ते पाहिल्यानंतर तुम्हाला आणखीन कळेल. त्यासाठी ऑब्झर्वेशन करायला लागेल थोडंसं. आणि कधी कधी काही लोकांना कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठामुळे सुद्धा हे कंड निर्माण होण्याची शक्यता असते. आणि बद्धकोष्ठतेमध्ये महत्वाचं म्हणजे जे वार्धक्यामुळे येणारी बद्धकोष्ठता असते त्यांच्यामध्ये विशेष करून आपण ड्राय स्किन म्हणजे अगदी वृक्ष त्वचा झालेली असते आणि प्रचंड त्या त्वचेला खाज येत असतो, तर हा पण एक डर्मॅटायटिसचा प्रकार आहे का? हो, त्याला आपण बेसिकली कसं आहे की आयुर्वेद ॲलोपॅथी विचार करताना खूप एक फिजिकल बाह्य विचार करते किंवा एकदम केमिकल लेवलवर करते. पण आयुर्वेद जेव्हा विचार करतो तेव्हा आपण संपूर्ण विचार करतो की इम्बॅलन्स कुठे झालाय. तर आपण हे बघितलं की हा स्निग्धता कमी झालेली आहे शरीरात, तर स्निग्धता वाढवणे हा सर्वात मोठा उपाय आहे. आपण मग त्यांचं जसं खोबऱ्याचे गुण सांगितलेस त्यांना आपण सांगू शकतो आपण की खोबऱ्याचं प्रमाण, ओल्या खोबऱ्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो. तुपाचं, दुधाचे पदार्थ किंवा तेलाचे पदार्थ ह्याचं प्रमाण आपण स्निग्ध पदार्थ त्यांचं वाढवू शकतो. की त्याच्यामुळे आणि मर्दन, बाह्य तिळाचं तेलाचा अभ्यंग हे फार फार महत्वाचं आहे, त्याचा खूप फायदा होतो. किंवा आपल्याला जसं व्हिटॅमिन ए ची किंवा कुठली आणखीन निकोटिनामाइडची डेफिशियन्सी असेल तर आपल्याला ते प्रोव्हाइड सप्लिमेंट्स द्यावे लागतात, तर त्याने बरं होईल. सर, आणि सिबोरिक डर्मॅटायटिस काय सांगाल? एकूण प्रतिकारक क्षमता जर कमी असेल आणि पोषण तत्वाचं कमतरता असेल तर त्वचेचा शोथ निर्माण होतो. त्याला आपण सिबोरिक डर्मॅटायटिस असं म्हणतो. आणि त्याला देखील असंच की प्रतिकार क्षमता वाढवणे, धातूची पुष्टता वाढवणे आणि पोषण तत्व जी कमी पडतायत ती आपण जर त्याची भरून काढली आपण आहाराद्वारे, संपूर्ण पंचकर्म केलं तर तो आपल्याला बरा होऊ शकतो. सर, आणि ह्याचबरोबर जेव्हा आपण म्हणतो की हायपर पिगमेंटेशन त्वचेवर सहज समोर ती त्वचा जी आपली चेहऱ्यावरची त्वचा असते ती अगदी दर्शनीय भाग असतो तो, तर त्याच्यावर काळे डाग पडणं कोणालाही नको असतात आणि हे अतिशय चिरकालीन असतात, म्हणजे हळूहळू वाढत जातात आणि ते कायमस्वरूपी तिकडे स्थान मांडून बसतात. ह्यावर काही उपाय आहे का? पहिलं म्हणजे त्याची काय कारण बघूया आपण. कारणानुसार त्याचा उपाय बदलतो. अच्छा. कारण कारण म्हणजे सूर्यकिरण आपण जर उन्हातच काम करत असू तर आपण काळे होण्याची शक्यता असते.
अनुवंशिकता एक असं आहे घटक की त्या आईला तसंच असेल तर मुलीला पण तसंच निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. PCOD सारखा किंवा हायपोथायरॉइडिझम आहे, ह्याच्यामध्ये मानेवर किंवा गळ्यांवर असे डाग पडतात किंवा पाठीवर डाग पडतात. काही औषधांचे दुष्परिणाम पण कॉर्टिकोस्टेरॉइड सारखे की ज्याच्यामुळे देखील असे किंवा त्वचेवर काही आघात आला असेल, सूज आले तरी पण काळपटपणा होतो. तर आपण कारण समजायला पाहिजे की कशामुळे झालंय. ते PCODमुळे झालंय, थायरॉइडमुळे झालंय, अनुवंशिकतेमुळे, सूर्यकिरणामुळे की औषधांमुळे, त्यानुसार आपल्याला त्याची ट्रीटमेंट करू. पण एनिवे प्रत्येक वेळी संपूर्ण पंचकर्म करून शुद्धीकरण करून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि शुद्धीकरण केल्यानंतर आपण त्यांना सांगू शकतो की काय करायला पाहिजे. त्यानुसार PCOD असेल किंवा थायरॉइडिझम असेल तर ते आपल्याला क्युअर करायला पाहिजे. जास्त प्रमाणात आपण सूर्यकिरणात जात असतो तर छत्री वापरा किंवा टोपी वापरा किंवा इतर पायघोळ कपडे वापरा, तसं आपण सांगू शकतो. संप्रेरकांचे बदल झालेले असेल जसं मगाशी मी सांगितलं तर ॲक्युपंक्चर, योगाभ्यास करायला सांगू शकतो. ह्याचं कॉम्बिनेशन सांगू शकतो. सर इव्हन ओबेसिटीमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की आर्मपिट्स आहेत किंवा ग्रॉइन एरियाज आहेत ह्याच्यामध्ये काळे डाग आलेले असतात, तर ते सुद्धा ह्या ट्रीटमेंटने जाऊ शकतात. अगदी अगदी प्रश्न नाही. पहिलं गोष्ट म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करणं, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणं, योगाभ्यास करणं, ह्या 3-4 गोष्टी एकत्र केल्या तर निश्चितच तिथे कमी होऊ शकतं. आणि तुला मला अचानक आठवलं, मग अशी बोलता बोलता तुला बोललो की लग्न करायचं असेल ना वरांनी पण जर तुम्हाला चांगलं दिसायचं असेल तर त्याच्या आधी 2 महिने पंचकर्म करून घ्या. एकतर प्रचंड तुमचा दिसण्यामध्ये फरक पडणार आहे. तुम्ही म्हणजे मेकअपचे थर लावायची गरज भासणार नाही कारण तुम्ही लग्नामध्ये अतिशय सुंदर दिसाल. आणि दुसरी गोष्ट आरोग्य पण चांगलं राहील, तो पण त्याचा दुसरा ऍडव्हान्टेज आपण घेऊ शकतो. निश्चितच ह्या अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी, अनेक टिप्स आपण अशाच घेत राहणार आहोत. तारुण्य पिटिका, क्रॉनिक डर्मॅटायटिस आणि हायपर पिगमेंटेशन विषयी आपण जाणून घेतलंच, पण हायपोपिगमेंटेशन म्हणजे शरीरावरचे पांढरे डाग ह्या विषयी सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आणि याचबरोबर डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे त्वचा विकार आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक दादर 9167776546, अंधेरी 9167772747, बोरिवली 9167739608, विरार 9422328622, ठाणे 7506660618, डोंबिवली 9167778563, वाशी 9167776791, वेबसाईट www.vedicure.com. खजुराविषयी आपण बरीच माहिती या 3 दिवसांमध्ये घेतलेली आहे. खजूर हे मॅग्नेशियम मध्ये जास्त मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. दररोज 3 खजूर हे प्रमाण मात्र निश्चित असावं. यात सावधानी अशी की मधुमेही रुग्णांनी मात्र ह्याच्यामध्ये शर्करा जास्त असल्यामुळे मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण दैनंदिन आहारात खजुराचा जरूर समावेश करावा. सर आपल्याला आता प्रश्न आलेला आहे. अक्षय प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार अक्षय. नमस्कार. माझा प्रश्न हा आहे की डॅन्ड्रफ साठी आयुर्वेदामध्ये काय उपचार अवेलेबल आहेत आता? सेबॉरिक डर्मेटायटिस हा जो प्रकार आहे डॅन्ड्रफचा, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आणि कारण हा टाईपचा डॅन्ड्रफ परत परत येत राहतो. नाही चालेल, ठीक आहे, ठेवून द्या. कुठल्याही प्रकारचा डर्मॅटायटिस असेल, जसं मी मगाशी सिबोरिक बद्दल बोललो होतो, पण कुठल्याही प्रकारचा जरी डर्मॅटायटिस असेल
तरी आपण संपूर्ण पंचकर्म करणं फार महत्वाचं आहे. ते म्हणजे एक शुद्धी, संपूर्ण शरीराची शुद्धी. आणि त्याच्यानंतर काही गंधक रसायनासारखे आयुर्वेदिक प्रतिजैविके आहेत की ज्याच्यामुळे कुठच्याही प्रकारचा जो त्वचेचा वरचा स्काल्पचं इन्फेक्शन ज्याला म्हणतो ते होत असेल तर ते निश्चित कमी होतं. पण कंटिन्युअस खूप काळ घ्यावा लागतं. मंजिष्ठासारखी पण वनस्पती आपल्याला त्याच्यामध्ये फार उपयोगी पडते. पण जर तुम्ही वर्ष दीड वर्ष पंचकर्म केल्यानंतर वर्ष दीड वर्ष जर ही ट्रीटमेंट जर कंटिन्यू ठेवली औषधे तर संपूर्णपणे याचा नाश होऊ शकतो. आणि बाकीचं सांगितलं त्याप्रमाणे न्यूट्रिशनल काही जर कमतरता असतील तर आपण आहारामध्ये जी पोषण मूल्य आहेत ते आपण नीट पाहायला पाहिजे की आपण बॅलन्स डाएट घेतो की नाही. तर बॅलन्स डाएट जर घेतलं तर आपली प्रतिकार क्षमता सुद्धा वाढते. प्रतिकार क्षमता वाढवणं हे आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाचं असतं. आपण जेव्हा आपली प्रतिकार क्षमता वाढवतो तेव्हा आपोआपच आपल्यामध्ये एवढी शक्ती निर्माण होते की आपण अशा प्रकारचे इन्फेक्शन आपोआप स्वतःच त्याच्याशी लढा देतो. त्यामुळे हे प्रिन्सिपल आयुर्वेदामध्ये म्हणजे बाह्य प्रतिजैविकांवर डिपेंडंट राहण्यापेक्षा प्रतिकार क्षमता आणि थोडासा प्रतिजैविक असं मिक्स ट्रीटमेंट घेतली तर हा पूर्ण. सर, आणि डॅन्ड्रफच्या अनुषंगाने असं विचारायचं की अनेक वेळा डॅन्ड्रफमुळे कपाळावर, चेस्ट, बॅक, अपर आर्म्स ह्यांच्यावर सुद्धा पुटकुळ्या वगैरे निर्माण होतात. तर ह्यावर काय उपाय करावा? अगदी तसंच संपूर्ण शरीराची शुद्धी करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ही जी मगाशी सांगितली तशी ही काही वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींचा वापर जर आपण केला तर संपूर्ण तो डॅन्ड्रफ किंवा सिबोरिक डर्मॅटायटिस हे सगळं बरं होऊ शकतं. सर, आणि त्वचा विकारांमधला एक महत्वाचा प्रकार म्हणजे विटिलिगो, श्वेतकुष्ठ. चेहऱ्यावर किंवा शरीरावर दुधासारखे जे पांढरे डाग निर्माण होणं अतिशय मानसिक क्लेशदायक सुद्धा हा प्रकार आहे. अनेक वेळेला तरुणपणात आल्यामुळे अनेक पुढचे जे आपले स्थित्यंतर आहेत ती घडामोडी थांबतात. काय सांगाल याविषयी? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला हे सांगायचंय की हा संसर्गजन्य रोग नाही, हा अनुवंशिक रोग नाही. तेव्हा प्लीज कुठल्याही तुमच्या घरात कोणाला जर श्वेतकुष्ठ झालं किंवा पांढरे डाग उमटले म्हणून त्याला बाळीत टाकण्याची गरज नाही. आणि हे कशामुळे होत आहे? फक्त आतलं रंगद्रव्याचं प्रमाण काहीतरी रासायनिक क्रिया आतमध्ये घडल्यामुळे कमी झालं, ह्याच्यामुळे श्वेतकुष्ठ होतं. तर त्याच्या महत्वाचा प्रकार हा आहे. आपण म्हणजे सर्वात महत्वाचा प्रकार व्हिटिलिगो, जसं मग अशी तू सांगितलं की मेलॅनिनचं प्रमाण काही ठिकाणी कमी झालं तर छोटे छोटे डाग, मग ते आपण दुर्लक्ष केलं तर कधी कधी ते इतकं होतं की संपूर्ण शरीर माणसाचं पांढरं होऊन जातं. तर माझं सांगणं असं की आधीच म्हणजे थोडे जरी डाग पडले तरी पटकन जर संयुक्त उपचार चालू केलं, नॅचरोपॅथिक डाएट, निसर्गोपचार म्हणजे उकडलेल्या भाज्या, फळं असा जर आहार ठेवला, कमीत कमी मीठ, कमीत कमी तेल किंवा तेल आणि मीठ काही दिवस वर्ज्य केलं आणि असा जर आहार काही दिवस ठेवला, संपूर्ण शरीराची शुद्धी केली तर हे डाग पटापटा जाऊ शकतात आणि लवकरच तुम्हाला त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येतो. किंवा ऑफकोर्स संपूर्ण पंचकर्माची गरज असते आणि किती प्रमाणात तुम्हाला ते झालंय त्यानुसार तुम्हाला काही वर्ष औषधोपचार करण्याची गरज असते. आणि मला वाटतं ह्याच्यात वारंवार पंचकर्म सांगितलेली सुद्धा आहेत ना, दर 6 महिन्यांनी. हो नाही, पंचकर्म आपल्याला करावं कारण आपण सतत अशुद्ध गोष्टी टाकतच असतो ना. मी तुला मगाशी सांगितलं की निसर्गोपचाराच्या आहारावर का जायला सांगितलं, म्हणजे अजिबात म्हणजे त्याच्यात अशुद्धी अशी काही नसतेच. नुसतेच आपण उकडलेल्या भाज्या थोडंसं मीठ घालून जर खात असतो तर त्यात काहीच अशुद्ध नाही. मग तुम्हाला आपोआपच तुम्हाला लवकर त्याचा रिझल्ट मिळू शकतो. आणि ह्यावर उपचार आहे ही निश्चितच दिलासाजनक बाब आहे. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. स्वाती प्रश्न विचारतायत परभणीवरून. नमस्कार. हॅलो सर. हा नमस्कार. हा सर, मी स्वाती ढोणे बोलते परभणीहून. हा, माझा प्रश्न असा आहे की माझा 20 वर्षाचा भाऊ अगोदर गोरा होता, नंतर 18 वर्षापासून त्याचा चेहरा काळा काळा आणि पूर्ण बॉडी पण काळी पडायला लागली. बर, नाही कोणाचा? ह्या त्यांचा भाऊ. भाऊ, अच्छा भाऊ. बर, आता काय वय आहे त्याचं? 20.
20 आणि 18 वर्ष म्हणजे 18 18व्या वर्षी वर्षी गोरा होता. गोरा मला होता. वाटलं 18 वर्षापूर्वी, नाही. 18व्या वर्षी गोरा होता. आता आता 2 2 वर्षामध्ये तो काळा पडलेला. मग आपल्याला त्याला बरं ठेवून द्या, हरकत नाही. हा, ओके ओके. आपण त्याला पाहून मगाशी मी विविध कारण सांगितली की काळं होण्याची कारण. मग ते सूर्यकिरणात जास्त काम करतोय का, किंवा इतर काही त्याला हॉर्मोनल डिसऑर्डर्स काही झालेले आहेत का, किंवा स्टिरॉइड्स वगैरे काही औषधं किंवा कुठले केमिकलच्या संपर्कात येतोय, हे सगळं आपण शोधून काढू. संपूर्ण त्याचं शुद्धीकरण करू पंचकर्माने. शुद्धीकरण झाल्यानंतर काही औषधं आहेत, जशी कुंकुमादी थैलम वगैरे काही अशी औषधं आहेत की ज्याच्यामुळे फायदा होऊ शकतो. रंग म्हणजे अशा काळपटपणा जो त्वचेवर येतो त्याच्यासाठी. आणि मंजिष्ठासारखं वनस्पतीबद्दल मी सांगितलं, हरिद्रा वनस्पती त्याचा पण फायदा होऊ शकतो. म्हणजे वर्ण सुधारण्यासाठी अनेक औषधोपचार आपल्याला संयुक्त उपचार पद्धतीमध्ये उपलब्ध आहेत. याचबरोबर एक्झिमा आणि सोरायासिस हे जे 2 महत्वाचे त्वचा विकार आहेत त्यांविषयी सुद्धा सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे त्वचाविकार आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आणि प्रश्न घेण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते थोडक्यात बघितले. आता आपण सविस्तर माहिती घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम. विषय स्तनांचा कॅन्सर आणि आधुनिक उपचार. सहभाग डॉक्टर मेहबूब बसडे. थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट 2016 रात्री 8 वाजता. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम. विषय पोटाच्या आजारांसाठी उपयोगी आसा वरिष्ठे. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. थेट प्रसारण शनिवार दिनांक 27 ऑगस्ट 2016 रात्री 8 वाजता. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम. विषय वंध्यत्व निवारण अपेक्षा आणि उपाय. सहभाग डॉक्टर संदीप माने. थेट प्रसारण रविवार दिनांक 28 ऑगस्ट 2016 रात्री 8 वाजता. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये तुम्ही ईमेल @helloddkmumbai@gmail.com या संकेतस्थळावर ईमेल्स करून प्रश्न विचारू शकता. मात्र हे प्रश्न कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर आले तर आम्ही त्यांचा जरूर कार्यक्रमामध्ये समावेश करू. सर, आपल्याला पुढे चर्चा करायचीच आहे त्वचा विकारांबद्दल, पण आपल्याला रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. माझे 3 प्रश्न आहेत. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. पहिला प्रश्न असा आहे सर की बाजारपेठेमध्ये अनेक सौंदर्य प्रसाधने उपलब्ध असतात त्वचेसंबंधी. नक्की कुठल्या कंपनीचे घ्यावेत याबद्दल ग्राहकाला समजत नाही की कसं त्याची खरेदी करावी, याबद्दल गायडन्स करावं. कारण ते सिद्ध झालेले असतात काही माहीत नसतं ऍक्च्युली कितपत उपयुक्त आहेत याबद्दल आम्ही साशंका असतो. दुसरा प्रश्न असा आहे की अति कामाचे त्रास, नंतर प्रवास आणि दगदग यामुळे सुद्धा त्वचा निस्तेज होते. यासाठी आपण काही टिप्स द्याल का? आणि तिसरा प्रश्न असा आहे की वाढत्या वयाप्रमाणे सुद्धा त्वचा ही काळवंडलेली असते किंवा त्वचा ही खराब होते. मग त्यासाठी काही काळजी कशी घ्यावी? धन्यवाद. रवींद्र कुडाळकरची मी आठवण काढतच होतो त्यांची. नियमित आपले श्रोता आहेत आणि प्रश्न विचारण्यात अतिशय चांगले प्रश्न असतात त्यांचे. आणि पहिला प्रश्न होता की बाजारपेठेत सौंदर्य प्रसाधने अनेक आहेत, कोणती वापरावी? नाही, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वापरावेत. मी असं आणि सौंदर्य प्रसाधनं एक महत्वाचं आहे की एक्सपायरी डेट त्यांची अनेक वेळेला अनेक वर्ष उगाचच ती सौंदर्य प्रसाधनं सुद्धा वापरली जातात. तर त्याविषयी सुद्धा आपण सजग राहिलं पाहिजे ना सर. तुम्हाला प्रॉब्लेम काय झालाय हे पहिलं डॉक्टरांकडे जाऊन सांगा आणि त्यानुसार ते जे सल्ला देतील त्याप्रमाणे ते पाहतील काय करायचं. आणि सर दुसरं त्वचा निस्तेज होते, अति काम, प्रवास, दगदग, काय मार्गदर्शन? आता अर्थातच जसं मगाशी सांगितलं की संपूर्ण पंचकर्म करून घेणं फार महत्वाचं. डिटॉक्सिफिकेशन, हे त्वचा ही बाहेरनं खराब दिसते पण प्रॉब्लेम आतमध्ये असतो. रक्तातली अशुद्धी किंवा हे जे वातपित्त कफाचा जी दुष्टी झालेली असते त्याच्यामुळे होतं. त्यामुळे संपूर्ण पंचकर्म आणि आहारामध्ये आपल्याला कुठे कमी नाही ना पडत. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई हे कमी नाही ना पडत, एवढं बघावं. निश्चित. आणि तिसरा प्रश्न त्यांचा त्वचेवरील डागांविषयी होता, पण आपण त्याच्याविषयी सविस्तर माहिती अधिक दिलेलीच आहे. त्यामुळे आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. एक्झिमा हा एक महत्वाचा आणि अतिशय चिरकालीन असा त्वचा विकार आहे. अतिशय त्रस्त झालेले असतात रुग्ण. काय सांगाल त्यांना? एक्झिमा म्हणजे त्वचावर असे लालसर काळसर चट्टे पडतात. तर त्याला कारण असं नक्की सापडलेलं नाहीये.
त्याच्यामुळे त्याला उपाय देखील असे नुसते वरवरचे केले जातात आणि वर्षानुवर्ष लोक त्रस्त राहतात. एक्झाम खाज येते, काळपट होते त्वचा. 2 प्रकार असतात, म्हणजे ओला आणि सुका. सुक्यामध्ये म्हणजे ओल्यामध्ये त्याला पाणी सुटतं किंवा ओला, आणि सुक्यामध्ये त्याला ड्राय लिजन्स असतात असं आपण म्हणू शकतो. आता ह्याला कारणं जरी अशी दिलेली आहेत की त्वचेस ॲलर्जिक होईल असं वातावरणातलं द्रव्य किंवा वातावरणातील बदल, पण हे ठोस असं कारण सांगता येत नाही. त्याच्यात लक्षणं अशी दाखवली की रुक्षता, खपल्या, लालसरपणा वगैरे वगैरे होतं. तर ॲलर्जी असलेला आहार टाळणे, वृक्षता कमी करणारी मलमे वापरली जातात, स्टिरॉइड क्रीम्स काही दिले जातात ॲलोपॅथीमध्ये. पण आपल्या संयुक्त उपचारामध्ये मात्र आपण संपूर्ण पंचकर्म करून शुद्धी करून घेतो आणि जलौकाचरण हा एक अत्यंत चांगला उपाय आपण एक्झिमासाठी देऊ शकतो. म्हणजे ह्या ज्या जळवा असतात त्या लिजनवर जर आपण काही दिवसाच्या अंतराने आपण जर लावले तर तिकडचं जे केमिकल इम्बॅलन्स जे खराब झालेलं असतं सगळं आतमध्ये, तो खराब झालेलं जे रक्त असतं ते शोषून घेतलं जातं जळवांकडून, आणि शोषून घेतल्यावर आपोआप लगेच काही दिवसामध्ये त्या त्वचेच्या रंगामध्ये फरक दिसायला लागतो. त्याचबरोबर काही वनस्पतींचा वापर आपण त्याच्याबरोबर करू शकतो. तर ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र आपण करतो ॲक्युपंक्चर सहित, आता ॲक्युपंक्चरमुळे खाज सुद्धा कमी होऊ शकते आणि शोथहारक किंवा खाज कमी करणारी काही आयुर्वेदिक मलम देखील, गंधकयुक्त मलम देखील असतात, तर त्याचा देखील वापर आपण करू शकतो. तर हे कॉम्बिनेशन केल्यानंतर एक्झिमा पूर्णपणे जाऊ शकतो. किंवा न घाबरता एक एक्झिमाची ट्रीटमेंट 1-2 वर्ष कंटिन्युअस जर घेतली तर अगदी त्वचेवरचे ते डाग सुद्धा जाऊ शकतात. सर, आणि ह्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा दुसरा व्याधी म्हणजे सोरायसिस. प्रचंड त्रासदायक आणि प्रचंड चिरकालीन असा हा, अगदी सोरायटिक आर्थ्रोपॅथी पर्यंत जाऊन धडकतो हा त्वचा विकार. काय सांगाल? हो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स फार इम्पॉर्टंट आहे. सोरायटिक आर्थरायटिस असं. तर हा एक असंसर्गजन्य विकार आहे, हा पण सांगावंच, कारण अख्ख्या शरीराला तो झालेला बघून आपल्याला इतकी भीती वाटते की आपल्याला वाटतं त्याला झालंय म्हणजे घरात कोणाला अजून त्याला हात लावून होणार नाही ना. अजिबात नाही, तसा तो रोगच नाहीये संसर्गजन्य की तो होईल. आणि तो मुख्य म्हणजे त्वचेवर दिसला असला तरी पण तो त्वचा रोग आम्ही म्हणत नाही. मी म्हणतो त्यात पण रक्तदुष्टीच आहे. अच्छा. हा, रक्तामध्ये जो दोष, आता ह्याच्यात पण लिहिलंय डेफिनेशन मध्ये की असंसर्गजन्य विकार ज्याच्यामध्ये लिम्फोसाइटमुळे शोध करणारे केमिकल्स रवले जातात आणि त्याच्यामुळे त्वचेवर जास्त प्रमाणात खपल्यावर वृक्षता येते. तर ह्याच्यात पण 2 प्रकार आहेत, ड्राय सोरायसिस आणि वेट सोरायसिस. तर ह्यात कारणं काय काय दिली आहेत, तसंच की जनुकीय बदल काही झालेत, वातावरणातील बदल झाले, रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे किंवा अनुवंशिकता. पण मी ह्याच्या पलीकडे पण जाऊन सांगतो की सोरायसिस हा एक मनोशारीरिक विकार आहे आणि मानसिक ताण वाढला. आणि एक्झिमा सुद्धा, एक्झिमाबद्दल तो भाग मी सांगितला नाही. एक्झिमा आणि सोरायसिस हे दोन्ही मनोशारीरिक विकार आहेत. तर जोपर्यंत आपण मानसिक शांती पूर्णपणे मिळवत नाही तोपर्यंत ते पूर्ण बरे होत नाही. तर त्याची लक्षणं इथे लिहिलेली आहेत. लालसर खपल्या येणं किंवा समजा त्वचेची खपली जी आपण काढली तर रक्त येतं तिथे, ज्वर होतो, थंडी वाजते, डोक्यात कुंडा होतो, कधी कधी डोक्यात म्हणजे कधी कधी कसं केसांमध्ये पण सोरायसिस होतो, कानाच्या मागे होतो, पामर अँड प्लांटर सोरायसिस म्हणजे हाताच्या तळव्यांना होतं किंवा पायाच्या तळव्यांना होतं. आणि कधी कधी गुडघ्यालाच तो सांध्यांनाच सोरायसिस होतं, कोपराला आणि गुडघ्याला, असं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला सोरायसिसची लक्षणं दिसून येतात. तर ते आपण तपासणी केली तर आपल्याला समजतं की हा सोरायसिस आहे. त्याला तात्पुरती औषधं ॲलोपॅथीमध्ये स्टिरॉइडची औषधं किंवा दिली जातात, पण ते काय तो काय उपाय नाही त्याच्यावर. सोरायसिस जर तुम्हाला पूर्ण बरा करायचा असेल तर तिन्ही अंग बघायला लागतं की मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरावर त्याला चिकित्सा करायला लागते. शारीरिक स्तरावर संपूर्ण पंचकर्म करून शरीर शुद्धी केली जाते. त्याच्यानंतर ॲक्युपंक्चर आणि काही आयुर्वेदिक औषधं दिली जातात की ज्याच्यामुळे ह्या ज्या लिजन्स आहेत, खाज कमी होते आणि हे जे पाणी सुटत असतं ते पाणी
सुकतं म्हणजे कमी होतं आणि हळूहळू हळूहळू करून हे जे खपल्या धरत असतात किंवा रव्यासारखं हे स्किन त्वचा पडत असते, ते हे सगळी लक्षणं हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि जरी असं वाटलं की एक 2-3 महिन्यात चांगला फरक पडतोय, तरी मला असं वाटतं की सोरायसिसच्या रुग्णांनी कमीत कमी 3 वर्ष तरी औषधं, आयुर्वेदिक औषधं सोडू नयेत आणि पथ्य जी मी पुढे सांगतोय ती पथ्य व्यवस्थित जर पाळली तर आपल्याला सोरायसिस बरा करता येईल. निश्चितच त्वचा विकारांविषयी आपण बरीच माहिती घेतोय. आता वेळ झालेली आहे मागच्या वेळचे जे प्रश्न आहेत त्याचे भाग्यवान विजेत्यांची नावं घोषित करण्याची. दिनांक 7 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेते नावं खालीलप्रमाणे. प्रथम बक्षीस रामचंद्र शामराव शेळके औरंगाबाद, द्वितीय बक्षीस राजेंद्र विष्णू काळे रोहा रायगड, तृतीय बक्षीस केशव दिगंबर देशमुख अहमदनगर. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा प्रश्न आहे. प्रश्न: सोरायसिस या त्वचा विकारावर प्रभावी ठरणारी उपचार पद्धती कोणती? पर्याय 1 संयुक्त उपचार, पर्याय 2 कर्णपुरण, पर्याय 3 नेत्रतर्पण. SMS साठी क्रमांक 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2016 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक पनवेल 9167772749, पुणे कर्वे रोड 9822926898, पुणे सातारा रोड 8390896244, पुणे चिंचवड 9130453823, सोलापूर 9595638181, नाशिक 9373710323, औरंगाबाद 7506660613, वेबसाईट www.vedicure.com. पुनःप्रक्षेपण ह्या कार्यक्रमाचं गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2016 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल hello.ddkmumbai@gmail.com, facebook.com/gdsahyadrain वर तुम्ही कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर तुमचे कॉमेंट्स तुम्ही तुमचा हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता. थोडक्यात जाता जाता व्हेरिकोज वेज हा जो शस्त्रक्रियेने उपचार करणारा व्याधी आहे त्याच्यावर विना शस्त्रक्रिया औषधोपचार काही आहेत का विचारूया सरांना. काय होतं, आपण हा विषय का घेतला की व्हेरिकोज वेन्समुळे रक्त खाली साकळून राहतं आणि त्याच्यामुळे काळपट डाग पडतात खाली आणि त्याच्यामुळे खाज येऊ शकतं, अल्सर होऊ शकतो. तर हे जर बरं करायचं असेल आपल्याला तर शस्त्रक्रियेचा उपाय सुचवला जातो. पण आपण शस्त्रक्रिया करण्यापेक्षा आपण जर विरेचन घेतलं, रक्तमोक्षण केलं आणि काही पथ्य पाळली तर व्हेरिकोज वेन पूर्णपणे बरं होऊ शकतं. त्वचा विकार हा समुद्राप्रमाणे विशाल असा विषय आहे. तरी आपण अनेक विषयांचा ह्याच्यात समावेश केला. तरी जाता जाता अनेक विषय आपले थोडक्यात सांगायचे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. थोडक्यात सर उत्तर द्या. रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉजमध्ये चेहऱ्यावर काळे डाग काय येतात? ते हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे येतात. मग त्याच्यावर उपाय? त्याच्यावर उपाय संपूर्ण पंचकर्म व योगाभ्यास. मग चेहऱ्याच्या संरक्षणासाठी दररोज सनस्क्रीन वापरावे का? मला असं वाटतं केमिकल युक्त असेल तर न वापरावे. श्वेतकुष्ठ म्हणजे विटिलिगो यावर संपूर्ण शरीर शुद्धी पंचकर्म उपाय होऊ शकतो का? हो, नक्कीच होऊ शकतो.
व्हेरिकोज वेन्स हा विनाशस्त्रक्रिया आहे, विनाशस्त्रक्रिया औषधोपचार होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतं. आणि सोरायसिस हा औषधोपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो का? पूर्णपणे बरा होऊ शकतो. निश्चितच त्वचा विकारांवर सर तुम्ही इतकी छान माहिती दिली. जाता जाता आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? मला असं वाटतं की जरा जरी त्वचा विकार जेव्हा होतो तेव्हा नुसतंच मलम लावून त्याच्यावर वरच्यावर असे उपाय करण्यापेक्षा संयुक्त उपचार पद्धतींच्या तज्ज्ञाकडून नीट तपासणी करून घेऊन सर तुम्ही शुद्धीकरण करून घेतलं आणि आहारामध्ये जर तुम्ही बदल करून घेतला आहारात, तर निश्चितच संपूर्ण तो त्वचा विकार बरा होऊ शकतो आणि मग तुम्हाला त्याच्या पुढे काही करण्याची गरज नसते. त्वचा हा शरीराचा कणखर पण अतिशय नाजूक असा अवयव. आयुर्वेदामध्ये त्वचेची उत्पत्ती सांगताना सांगितले की दुधावर जशी साय येते तशी ही शरीरावरची माय म्हणजेच त्वचा असते. दररोज ऊन, पाऊस, वारा, वादळ, प्रदूषण ह्यांना सामोरी जाणारी ही त्वचा जर आपण नित्य अभ्यंग केलं, कडुनिंबाच्या पानांनी स्नान केलं आणि दररोज हळदीचा समावेश जर आपल्या आहारात केला तर निश्चितच आपण ही त्वचा निरोगी ठेवू शकू. आज विविध त्वचा विकारांवर आपण माहिती घेतली. क्रॉनिक एक्झिमा, सोरायसिस सारखे विशाल जे व्याधी आहेत, अतिशय चिरकालीन व्याधी आहेत. व्हेरिकोज वेन्स हा विना शस्त्रक्रिया बरा होऊ शकतो असा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण केला. सर एवढी छान माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.